माझं 25 वर्ष आहे, त्याची मला वाटतं जवळ 50 केली असेल. पूर्ण झाले बाबू. आणखी डबल नाही मी तर म्हणेन त्याला 5 पटीने परमेश्वरांना आयुष्य द्यावं. जसं अजूनपर्यंत मला म्हणजे कधी कधी म्हणजे ज्याला आता कोण बोललं, मला वाटतं पिंकी बोलली म्हणजे माझ्या स्वभावाविषयी ते आहे. म्हणजे माझा रागीट स्वभाव हा म्हणजे सुरुवातीपासून आहे तेवढ्या पुरता. पण तरी पण म्हणजे त्याच्यावरती जसं तुम्हाला कळतं की बाबा म्हणजे कोणाला बहिणीने वाटतं दादा रागीट आहे, बाचीने वाटतं दादा रागीट आहे, आणखी बायकोला वाटतं म्हणजे रागीट आहे. माझ्याविषयी तो सगळ्यांचा गैरसमज नाही म्हणणार मी, पण तो सगळ्यांचा समज होतो आणि ते सत्य आहे. पण तरी पण आता म्हणजे मला ज्याने म्हणजे परमेश्वराने ज्या वेळेला मला जन्म दिला तर त्याच वेळेला त्याने इथं जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे मी काय किंवा म्हणजे मानव त्या दृष्टीने कुणी काही त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही. तर त्या संदर्भात मला सगळ्यांना म्हणजे कळकळीची अशी एक विनंती करायची आहे की हे माझं जे स्वभाव म्हणजे चक्र जे आहे ते म्हणजे मी बदलण्याचा खूप प्रयत्न करतो. पण काही वेळ असं होतं की मी म्हणजे एवढा एक्साइट होतो तर मी बरोबर एक्साइट झाल्यानंतर मग काय होतं, प्रत्येक वेळेला म्हणजे ज्या वेळेला म्हणजे असं कुठेतरी झालं, मी कधी कोणावर रागवलो, बाबूवर रागवलो, बायकोवर रागवलो, बबलूवर रागवलो तरी त्यावेळेला मला ते काय म्हणजे मी म्हणजे एवढा गरम झालेला असतो. पण तो प्रसंग थांबल्यानंतर मग काही वेळाने मी त्याचा एक विचार करतो. असं म्हणजे मी असा या पद्धतीने असा विचार करतो की बाबा माझ्यासमोर तो आता मी बबलूला कधी चिडलो तर त्याच्या ठिकाणी मी असतो तर मला काय वाटलं असतं, हा ज्या वेळेला मी विचार करतो त्यावेळेला मी अक्षरशः मी रडतो. कारण त्यावेळेला खरी माझी चूक मला कळलेली असते. पण तरी देखील हे विधिलिखित असल्यामुळं त्याच्यात माझ्यामध्ये मी बदल करण्याचा प्रयत्न करतो. आता म्हणजे कुटुंबातल्या सगळ्यांना माहिती असेल, आता पर्टिक्युलरली 2 वर्षांमध्ये मी आजारी पडल्यापासून तसं म्हणजे बऱ्याच प्रमाणामध्ये ऑटोमॅटिकली तो फरक पडत गेलेला आहे. मलाही जाणवतं, ते सगळ्यांना जाणवतं. खास करून म्हणजे आता सगळं म्हणजे इतर लोकांच्या बाबतीत, बहिणींच्या बाबतीमध्ये, बाकी भाज्या कंपनीच्या बाबतीमध्ये ते सोडा, पण खास करून बाबूच्या संदर्भात मला एकच पण सांगायचं आहे की जर बाबू हा बाबू नसता तर आपले कुटुंब एकत्र कधीच राहील. अनेक वेळा त्याचा मी म्हणजे एवढा अपमान केलेला आहे पण त्यानं कधीही त्यानं माझा द्वेष असा कधी केला नाही. तर ह्या दृष्टीने म्हणजे सगळ्या दृष्टीने मी ज्यावेळेला कधी विचार करतो तर त्या प्रत्येक वेळेला म्हणजे मला एवढा मनस साधतो. आणि त्यावेळेला तो मनस्पत झाल्यानंतर मला अक्षरशः म्हणजे मला काही म्हणजे क्षण नाही, काही तास नाही, काही दिवस माझ्यामध्ये असे जातात की त्यावेळेला मी फार म्हणजे अस्वस्थ असतो. त्यावेळेला तर या सगळ्या गोष्टींमध्ये जसं माझ्या जिथं वागतो जसं सगळ्यांची वागतो पण माहिती म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे. आता म्हणजे फक्त आपल्या संबंध कुटुंबापैकीच नाही, पण फक्त संबंधापैकीच नाही, पण बाकी त्याचा म्हणजे ते पर्सन ते कॅरेक्टरच वेगळं आहे. ते कोणावर कधी रागवणार नाही, कोणी दुसऱ्या रागवला तरी त्याचं त्याला काय वाटत नाही. आमच्या दोघांच्या भावामध्ये म्हणजे आमच्यामध्ये फरक असा आहे की अशी म्हणजे घटना माझ्यावर कुठली असे ज्यावेळेला कधी येते, म्हणजे मी ज्यावेळेला एक्साइट होतो कुठल्या तरी प्रकारावरून आणि मला ज्यावेळेला वाईट वाटतं, मी ज्यावेळेला अस्वस्थ असतो तर त्यावेळेला हा कधी म्हणजे मला कुठल्या प्रकारचा कधी मला असं करून देत नाही. म्हणजे मला तो असं कधी जाणवूच देत नाही की दादा तू मला हे असं बोललास, माझ्या सुद्धा असं वागलास म्हणून मी तुझ्यावरती रागवलेलं आहे, हे तुम्हाला कधीच दाखवलेलं नाही. तर या सगळ्या गोष्टीमध्ये आता ते प्रत्येकाचा म्हणजे हा दैवी चमत्कार आहे. काय दैवी जी प्रत्येकाला जी देणगी असते त्या देणगीप्रमाणे म्हणजे प्रत्येकाचं आयुष्य जसं घडत असतं तसं आयुष्य प्रत्येक जगत असतो. तरी पण देखील मी म्हणजे अजूनपर्यंत म्हणजे अगदी आणि हल्ली 1-2 वर्षामध्ये तर माझ्या स्वभाव म्हणजे ऑटोमॅटिक तो एखादा वयामानामुळे असेल. 2 वेळा मी आजारी, गेल्या वर्षी पण आजारी झालो होतो
तो एक परिणाम झाला असेल. आता मी 2 महिने झाले, आता 2 महिन्यापूर्वी म्हणजे फार मोठी ट्रीटमेंट झाली माझ्यावरती, तो एक परिणाम असेल. पण आहे म्हणजे त्याच्यामध्ये आता वय वाढलं जरी तर त्याच्यामध्ये म्हणजे थोडा फरक आता माझ्या ह्याच्यामध्ये पण मला जाणवतो आणि तो अर्थात सगळ्यांना जाणवत असेल. तर या सगळ्या दृष्टीने म्हणजे जर विचार केला तर आज म्हणजे सगळ्या लोकांनी मुंबईवरून सगळी व्यवस्था करून, सगळ्या सोयी सुविधा सगळ्या उपलब्ध करून इथं येऊन हा जो आजचा घरगुती कार्यक्रम जो साजरा केला, हा कार्यक्रम माझ्या दृष्टीने मी तुम्हाला असं म्हणतो की मुंबईला तुम्ही लोकांनी म्हणजे आम्ही आलो असतो म्हणजे माझ्या प्रकृतीमुळं सध्या मी कुठे प्रवास करत नाही, मी कुठे जातेच नाही, पण आलो असतो किंवा नसतो हाच कार्यक्रम तुम्ही जर मुंबईला एखादा 5 स्टार हॉटेलमध्ये जरी केला असताना तरी एवढी मजा आली. म्हणून तर आम्ही तुमच्यासाठी दोघांसाठी आणि मावशी तुम्हाला आनंद मिळावा त्याच्यासाठी नाही. आता बबलूने बोलतो म्हणजे त्याचं थोडंसं का 2 शब्द तो बोलला, त्याच्यामध्ये तो म्हणजे स्वतः असं म्हणाला की बाबा आणखीन भाई म्हणजे आमच्याशी जसं वागायला पाहिजे म्हणजे तेवढं वागत नाही. पण तरी आता तुम्हाला सगळ्यांच्या समोर सांगतो हे ठीक आहे म्हणजे आम्ही म्हणजे बोलणं म्हणजे मलाही कमी आहे त्यालाही कमी, तो तसं जास्त काय बोलत नाही. पण ही सवय आमच्या विषयात बबलूला स्वतःला आहे. नाही त्याच्या याच्यामध्ये देखील आता काय करतो म्हणजे एवढं शिकले सवरलेला आहे. नोकरीसाठी आता 2 वर्षापासून तो प्रयत्न करतो, कुठं मनावरती नोकरी मिळत नाही, कुठलं करायचं म्हटलं तरी तेवढं पाठबळ मिळत नाही. तर या सगळ्या गोष्टीचा त्याच्या मनावरती कुठंतरी परिणाम आहे हे अगदी नक्की, आणि तो असणार आणि तो असला पाहिजे. तो प्रत्येक मुलाच्या म्हणजे या वयाच्या मुलाचा प्रत्येक याच्यामध्ये तो एक हेतू त्यांचा असला पाहिजे. तर त्या दृष्टीनं तो कुठंतरी म्हणजे नेहमी नर्वस माइंडमध्ये तो असतो नेहमी. मी काय बोलतो त्याच्याकडे कधी त्याचं लक्ष नसतं. आता या विसरवळपणा त्याचा एवढा विसरवळपणा त्याचा आहे या वयामध्ये आता की कुठलीही वस्तू म्हणजे मी एखादं काम सांगितलं ना ते 2 कामं सांगितली तर त्याच्यापैकी एक काम तो करेल, एक काम तसं सोडून दे. म्हणजे हे अशा प्रकारचे ते म्हणजे बबलू तुला मला एक खास असं सांगायचं आहे की या सगळ्या गोष्टींचा ठीक आहे म्हणजे आयुष्य म्हणजे प्रत्येकाला घडवायचं आहे आणि घडवलंच पाहिजे ते. पण जे विधिलेख जे असते त्याप्रमाणे दिवस चांगले येतील. आज म्हणजे तुला चांगला नोकरी मिळत नाहीये, चांगला म्हणजे तू जसं तुला वागायचं त्याप्रमाणे मनापासून वागायला मिळत नाहीये. तुझे दिवस चांगले येतील. आता आमचे लांब आपल्या कुटुंबाचे दिवस काय होते तुम्हाला यांना कोणाला कल्पना आहे? आता ही सगळी म्हणजे आपण जी आहोत त्या आपल्याला फक्त कल्पना आहे ना. पण तरी पण म्हणजे आज म्हणजे तो आपला काळ कुठे नाही आपला आजचा काळ कुठे, किती फरक आहे त्याच्यामध्ये. तर आता तुम्ही सगळ्या तरुण मुलांना मला हे सांगायचं आहे की म्हणजे असा प्रसंग जर आला तर एकदम त्याच्यामध्ये म्हणजे अगदी म्हणजे नर्वस होऊन किंवा आपल्या आयुष्याकडे काहीच घडू शकत नाही, काहीच होऊ शकत नाही हा विचार कुणीही तरुण मुलाने आजकाल तरुण मुलाने हा म्हणजे मनामध्ये आणू नका. प्रयत्न हे करायला पाहिजे आणि प्रयत्न त्याप्रमाणे तुम्ही करत राहिल्यानंतर त्याचं फळ तुम्हाला आज न उद्या अगदी नक्की मिळणार आहे. त्याच्याबद्दल तुम्ही निश्चय राहा. तसं आता राहिला प्रश्न म्हणजे एकंदरीत सगळ्या आता कार्यक्रमाविषयी त्याचा दुसरं मला म्हणजे एक असं सांगायचं होतं की माझ्यामध्ये म्हणजे तसे काही दोष आहेत. तसे एक तर म्हणजे हा स्वभाव भडकू स्वभाव हा एक दोष आहे. दुसरा परत माझ्या आयुष्यामध्ये एक अतिशय म्हणजे अशी एक घटना एक घडून गेली की ती घटना माझ्या आयुष्यामध्ये घडल्यापासून मी एकदम म्हणजे एकदम हलवा झालोय. आणि त्यावेळेपासून म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये जो स्वभाव म्हणजे नैसर्गिकरित्या जो एक बदल होऊन गेला ना तर त्या बदलापासून एक धाडस म्हणून जे काय असायला लागतं, जिद्द म्हणून असावे लागते किंवा म्हणजे काय करावं लागतं त्या पद्धतीने म्हणजे मी माझं चरित्रच पूर्ण पलटून गेलं. तो प्रसंग तुम्हाला सांगतो. मी ज्यावेळेला VT स्टेशनमध्ये नोकरीला होतो म्हणजे रेल्वेमध्ये नोकरीला होतो जुलै 31 जुलै मला वाटतं 1972 ची गोष्ट आहे. त्यावेळेला मी पार्सल ऑफिसमध्ये माझी ड्युटी होती. मी सकाळी आलो माझ्या नेहमीच्या टायमाप्रमाणे, खिडकी उघडली, लाईन वगैरे म्हणजे लोकांचं येणं जाणं चालू झालं पार्सल सोडवण्यासाठी.
संध्याकाळी म्हणजे त्यावेळेला आमचा टाइम असायचा सकाळी म्हणजे ऑफिसचा 9 ते 5 वाजेपर्यंत. 5 वाजले माझी ड्युटी संपली. ती ड्युटी संपल्यानंतर म्हणजे आता मी म्हणजे माझं शटर बंद केलं आणि माझ्याने म्हणजे अकाउंटच्या कामाला लागलो. म्हणजे माझी ड्युटी संपते 5 वाजता आणि साधारणपणे 5 वाजून 10 मिनिटं ते 10-15 मिनिटामध्ये एक चांगली खानदानी एक गुजराती बाई माझ्या काउंटर म्हणजे बाहेरून काउंटरला आली आणि ती मला असं म्हणाली की "ओ साहेब, मला माझं म्हणजे एक पार्सल आहे माझं छोटंसं आणि ते पार्सल माझं म्हणजे तिची मुलगी कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी तिथे GT हॉस्पिटलला ॲडमिट होती आणि तिने मला असं सांगितलं की साहेब, माझ्या मुलीसाठी ती औषधं मागवलेली आहेत आणि ती औषधं GT हॉस्पिटलच्या डॉक्टरनी मद्रासवरून माझ्या मुलीसाठी मागवली, तर प्लीज मला माझं तेवढं एक पार्सल द्या." तर त्यावेळेला म्हणजे वय गदे 25 होती. मी काय मानलं नाही ते. नाही माझा टाईम झाला सगळा, तुम्ही आता निघून जा, माझा आता अकाउंटचा टाईम आहे, माझा आता म्हणजे ड्युटी संपलेली आहे, मी आता तुम्हाला काय पार्सल देणार नाही. परत नंतर म्हणजे त्या बाईने म्हणजे एवढं म्हणजे मला एवढी मोठी रिक्वेस्ट केली, पण ते काय म्हणजे तो काय त्यावेळेला मी कसं कुठल्या यानं वागलो काय माहिती नाही. त्या बाईला मी परत पाठवलं. आता परत मध्ये नंतर तो प्रकार झाल्यानंतर 4थ्या की 5व्या दिवशी सकाळी म्हणजे 11-11:30 दरम्यान तीच बाई परत माझ्या काउंटरला तो पार्सलची पावती वगैरे त्याला आले. ते आल्यानंतर त्यांनी पार्सलचं मला बघितलं वगैरे. पार्सल मला छोटंसं पार्सल एवढं औषधाचं पार्सल होतं एवढं. तर मी माझा म्हणजे तिथे जो शिपाई म्हणजे जो पोर्टर आम्ही म्हणतो त्याला सांगितलं की बाबा या नंबरचं पार्सल आणून घेऊन ये म्हणजे इकडे. ते आणल्यानंतर पार्सल वगैरे तिला मी दिलं आणि त्यावेळेला मला ती बाई म्हणजे बाहेरून मी आतमध्ये काउंटरला बसले बाई माझ्या बाहेर समोर. ती बाई मला फक्त एकच म्हणाली, साहेब, हेच पार्सल जर त्या दिवशी मला तुम्ही दिलं असतं तर कदाचित माझी मुलगी वाचली. पण तरी पण ठीक आहे, हीच औषधं आता मी म्हणजे तुमच्याकडून सोडून नेऊन मी ती GT हॉस्पिटलला देणार आहे. जर एखाद्या म्हणजे माझ्या मुलीसारखाच जर कोणाचा आजार असेल तर निदान त्याच्या तरी ती कामाला येते. आणि हा प्रसंग ज्यावेळेला म्हणजे ह्याच्यामध्ये घडला, मी म्हणजे पाच बदलूनच गेलो. आणि ऍक्च्युली त्यावेळेपासून कुठलाही म्हणजे कुणालाही नाही म्हणणं हा माझा म्हणजे माझ्या नाही हा शब्दच माझ्या याच्यातून निघून गेला. आजही कोणालाही म्हणजे एखादा कोणी माणूस म्हणजे पैशाच्या संदर्भात असो, आणखीन कुठल्या मदतीच्या संदर्भात असो, आणखीन म्हणजे कोणत्या बाबतीमध्ये असो, मला त्याला नाही म्हणायला जमत नाही. इतकंच नाही तर समोरचा पार्टी कोणी माणूस माझ्याकडे आला आणि मी त्याला जर सांगितलं म्हणजे नाही म्हणून सांगितल्यानंतर त्याला जेवढं तो वाईट वाटणार नाही त्याच्यापेक्षा 10 पटीने वाईट मला वाटतं. अरे त्याचा तो माझ्याकडे आला होता, त्याला हे पाहिजे होतं, आपण त्याला देऊ शकतो. हे म्हणजे हा एवढा परिणाम त्या एका प्रसंगानं माझ्या आयुष्यामध्ये घडवलेला आहे. आणि त्यावेळेपासून म्हणजे मी फार भावूक झालोय. एखाद्या वेळेला म्हणजे त्यावेळेस तो पण असेल, त्या भाऊकपणामुळे माझा हा चिडकोटपणा कुठेतरी वाढला असेल, ते होऊ शकतं, ती शक्यता आहे. पण तरी देखील म्हणजे प्रत्येकाचं आयुष्य हे आपण म्हणजे ते विधिलिखित असतं. ज्याप्रमाणे ते विधिलिखित ज्या घटना घडायच्या असतात त्या घडणारच.